संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर घराशेजारीच राहत होते. 12 फेब्रुवारीच्या मध्यरात्री दोघांनी गच्चीवर भेटण्याचा निर्णय घेतला. आई वडील झोपल्यानंतर ही संधी साधून तरुणी गच्चीवर गेली आणि प्रियकरासोबत वेळ घालवू लागली. मात्र भिंतींनाही कान असतात, ही म्हण खरी ठरली. अलीकडच्या काळात प्रेमप्रकरणातून अशा विचित्र आणि भयंकर घटना घडताना दिसत आहेत, ज्या ऐकून अंगावर काटा येतो. अशीच एक घटना सर्वज्ञ नगरमधील दहिकोरे भागात घडली. 22 वर्षीय कोमल नागरे आणि 26 वर्षीय दीपक नवरे हे अविवाहित असून एकमेकांच्या शेजारी राहत होते. 4 महिन्यांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र कोमलचा विवाह अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपला होता. विशेष म्हणजे कोमल आणि दीपक शरीर संबंध ठेवताना पकडले गेले. प्रकरण असे होते की 12 फेब्रुवारी रोजी दीपकने कोमलला भेटण्यासाठी आग्रह धरला. भेटण्याचे ठिकाण निश्चित नव्हते, त्यामुळे कोमलने त्याला रात्री 1च्या सुमारास गच्चीवर येण्यास सांगितले. दीपक शौचालयाच्या भिंतीवरून चढून गच्चीवर गेला. घरातील सर्वजण झोपलेले पाहून कोमलही तिथे पोहोचली आणि त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. मात्र दुसऱ्या दिवशी 13 फेब्रुवारीला दीपकचा मृतदेह गावाशेजारील नवरस तळ्यात तरंगताना आढळला. सुरुवातीला कोणालाही अंदाज नव्हता की ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हे उघड झाले की दीपकची हत्या कोमलच्या वडिलांनी केली होती. पोलिसांनी आरोपी विलास नागरे यांना चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी कबुली दिली. रात्री 2च्या सुमारास ते पाणी प्यायला उठले आणि पलीकडच्या खोलीत कोमल दिसत नसल्याने तिचा शोध घेतला. आवाज देऊनही उत्तर न मिळाल्याने गच्चीवर गेले असता तिथे दीपकसोबत तिला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. एक बाप म्हणून हा प्रकार सहन न होऊन त्यांनी संतापाच्या भरात दीपकला पकडले. त्याच्या डोक्याला वारंवार भिंतीवर आदळले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कोमल या घटनेदरम्यान काहीही करू शकली नाही, कारण गोंधळ झाला असता तर तिच्या लग्नावर परिणाम झाला असता. वडिलांनी कोमलला धमकी देत गप्प राहण्यास सांगितले आणि रात्रीच दीपकचा मृतदेह तळ्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी काही लोकांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिसांनी मृतदेह तळ्यातून बाहेर काढून पंचनामा केला. दीपकचा चेहरा पाहून लोकांना धक्का बसला, कारण तो सर्वांना परिचित होता. या घटनेची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली, तर दीपकच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शवविच्छेदन अहवालात दीपकची आधी हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दीपकच्या घरच्यांकडे हत्येचा सुगावा मिळतो का यासाठी चौकशी केली, मात्र त्यांना काहीच माहिती नव्हती. मात्र दीपकच्या काही मित्रांना त्याच्या आणि कोमलच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती होती. त्यामुळे पोलिसांनी कोमलला एकांतात चौकशीसाठी बोलावले. ती प्रचंड घाबरली होती आणि उडवाउडवीची उत्तरे देत होती. सुरुवातीला तिच्यावर संशय घेतला गेला नाही, त्यामुळे पोलीस निघून गेले. मात्र दीपकच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करताच शेवटचा कॉल रात्री 12:30 कोमलसोबत झाल्याचे समोर आले. पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी कोमलला ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या कठोर चौकशीनंतर अखेर कोमलने सत्य कबूल केले. तिने सांगितले की तिच्या वडिलांनी दीपकची हत्या केली. रात्री गच्चीवर असताना वडिलांनी त्यांना रंगेहात पकडले आणि संतापाच्या भरात दीपकला ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह तळ्यात फेकला. पोलिसांनी लगेचच आरोपी विलास नागरे यांना अटक केली. या धक्कादायक आणि काळजाला हादरवणाऱ्या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.